चला तर आज बनवूया स्ट्रॉबेरी शेक। बघा किती सोपं आहे घरी बनवणं, खूपच सोपं आहे, काहीच अवघड नाही। चला तर मग आपण सुरू करूया। पहिले स्ट्रॉबेरीज घ्यायच्या, बघा मी घेतल्यात, त्या एका बाउलमध्ये टाकायच्या आणि मग त्याला वॉश करायसाठी त्याच्यावरचं सर्व डर्ट आपल्याला काढायसाठी त्याला धुवावं लागतील। त्या छानपैकी सगळीकडून धुवून घ्यायच्या। त्याकरता आपण त्यात पाणी टाकू आणि दुसरं म्हणजे त्यात आपण थोडा बेकिंग सोडा घालू, जेणेकरून त्यात जे काही डर्ट असतील ते निघून जाईल, जे काही धूळ वगैरे लागलेली असेल किंवा जे काही बॅक्टेरियाज असतील ते सगळं निघून जातील। मग पाण्यानं छान वॉश करून घ्यायचं 2-3 वेळा, नुसतं बेकिंग सोड्याच्या पाण्यानंच नाही वॉश करायचं, मी 3 वेळा पाण्यानं वॉश केलं। त्यानंतर पहिले त्या पाण्यानं वॉश करून घेतलं आणि ते पाणी काढून टाकलं। त्यानंतर मी 2 वेळा पुन्हा पाण्यानं वॉश केलं, ते पण साध्या पाण्यानं, त्यात मी काही नाही टाकलं। मग ते एकदम छान निघलं। बघा तुम्ही किती डर्ट दिसत आहे ना त्या पाण्यात। मग ते कट करून घ्यायचे असे, कारण की डायरेक्ट मिक्सरमध्ये न टाकता आपण ते बारीक बारीक थोडे शेपमध्ये कट करून घेऊ आणि त्याचं जे वरचं जे कवर आहे हिरवं ते सुद्धा काढून घेऊ आणि मग ते यूज नाही करायचं हिरवं कवर, आणि असे ते कापून घेतले मी। मग एक मिक्सरचा जार घेतला, त्यातमध्ये स्ट्रॉबेरीज ज्या आपण कापलेल्या आहेत ते त्यात टाकल्या, त्या सर्वपणी व्यवस्थित अशा टाकून घेतल्या। बघा तुम्ही मी टाकत आहे त्यात, असं सगळं व्यवस्थित त्यात टाकून घ्यायचं आणि मग त्यात आपण टाकायची आपल्याला जेवढी लागली तेवढी चवीपुरतं साखर। मी अशा छोट्या 3 वाट्या टाकलेल्या, म्हणजे साधारण तरी 3 चम्मच साखर टाकली आणि त्यात मी व्हॅनिलाची आईस्क्रीम टाकली आहे, ती पण खूप छान लागते, तुम्ही टाकून बघसाल। त्याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता, पण मी आईस्क्रीम टाकली आहे कारण की आपल्याला शेक बनवायचा आहे। तर मग मी त्यात आईस्क्रीम टाकली आणि त्यानंतर दूध टाकलं। दूध मी 1 ग्लास घेतलं, कारण की जेवढं आपल्याला बनवायचं आहे आपण तेवढाच घेऊ, आणि खूप सारे बर्फ टाकला, म्हणजे आईस क्यूब्स टाकले, हे त्यात टाकले आणि बस त्याला ग्राइंड करून घेतलं। किती सोपी आहे ना स्ट्रॉबेरी शेकची रेसिपी। बघा आता किती छान दिसत आहे, हे पण बघा मस्तपणे, त्याचं टेक्स्चर पण तुम्ही पाहून घेऊ शकता किती छान आलं आहे। आणि रेडी आहे आपला स्ट्रॉबेरी शेक। बस त्यावर मी डेकोरेशनसाठी थोडी व्हॅनिला आईस्क्रीम टाकली आहे अँड बस इज रेडी आवर स्ट्रॉबेरी शेक। खूप सोपं आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर, आणि तुम्ही पण नक्की हे घरी बनवून पहा। या उन्हाळ्यात खूप छान थंड थंड एहसास येईल सगळ्यांनाच। चला तर मग बाय बाय।